नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। नमन असो त्या बुद्धांना ज्या बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झाली। जगाच्या पाठीवर जगाचं निरीक्षण केल्यानंतर जगात जेही धर्मसंस्थापक होऊन गेले आहेत त्यापैकी बुद्धाच्या तत्वप्रणालीला तत्वज्ञानाला जगात मानणारा विशेष विद्वान आहेत, विशेष बुद्धिमान आहेत, ज्यांची सदसद विवेकबुद्धी जागृत आहे, असे जगातील सर्व विद्वान बुद्धाला शरण आले आहेत। बुद्धाला तुम्ही मानलं किंवा नाही मानलं काहीही फरक पडत नाही। मात्र बुद्धाला मानणारा वर्ग रोज दिवसेंदिवस वाढतो आहे। का? कारण जगातील अमेरिकापासून जर आपण निरीक्षण परीक्षण केलं तर इकडं जपानपर्यंत अनेक देशांनी बुद्धाला स्वीकारण्याचा सपाटा लावला आहे, यासाठी की बुद्धाच्या या धर्मामध्ये कुठल्याही जातीला कमी समजा, द्वेष करा, मत्सर करा, छल कपट करा, याला बुद्धाकडे काहीच किंमत नाही। बुद्धात मानवता आहे, बुद्धात करुणा आहे, बुद्धात शील आहे आणि या साऱ्या गोष्टी सूक्ष्म जीवजंतूपासून सरपटणाऱ्या प्राण्यापासून महाकाय प्राण्यापर्यंत जलचर, भूचर, दृश्य अदृश्य सारे जीव, सारे मानव, सारे प्राणी या सर्वावर मंगल मैत्रीचा शिडकाव करणारे तथागत भगवान बुद्ध, सर्वाबद्दल महान करुणा ज्यांच्या हृदयातून उमटत जाते विश्वाच्या तरंगात, हे भगवान बुद्ध। जिथं जिथं भगवान बुद्ध जात तिथं तिथं मंगल मैत्री करत असत। मंगल मैत्री सूक्ष्म जीवजंतूपासून सरपटणाऱ्या प्राण्यापासून जलचर, भूचर, दृश्य आणि अदृश्य इतकी उदात्त करुणा फक्त भगवान बुद्धाकडेच आहे। भगवान बुद्ध कुणालाही कमी समजत नाहीत, कुणालाही जास्त समजत नाहीत, कुणाबद्दल कपट नाही, द्वेष नाही, कुठल्या जातीबद्दल द्वेष नाही, कुठल्या धर्माबद्दल द्वेष नाही, असा भगवान बुद्धाचा मार्ग जगाला प्रभावित करत आहे। भगवान बुद्ध जगातील एक अलौकिक व्यक्तिमत्व। झाड, कुठलंही झाड घ्या, ते झाड कुणालाही फळ घेण्यापासून रोकत नाही। ते म्हणत नाही की तू या जातीचा आहेस, अजिबात फळाला हात लावू नकोस। नदी वाहत आहे, नदी म्हणत नाही तू शूद्र आहेस, अस्पृश्य आहेस किंवा अमक्या जातीचा आहे, तमक्या जातीचा आहे, असा कुठलाही भेदभाव नदीमध्ये नाहीये। गायीची धार, तिचं दूध, म्हशीचं दूध कोणीही काढा, अजिबात कुठलीही बंधनं नाहीत। असा भगवान बुद्धाचा धम्म ज्याच्यात कुठली बंधनं नाहीत। प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलं आहे। कुठल्याही जातीबद्दल घृणा, द्वेष, मत्सर अजिबातच नाही। जगाच्या पाठीवर सर्वांबद्दल करुणा, जैसे करा वैसे भरा, जसे करावे तसे भरावे, अशा भगवान बुद्धाचा धम्म करुणा शिकवतो। आणि याच भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे की लोकांबद्दल, दुःखितांबद्दल मंगल कामना करायला सांगितली आहे। अशीच एक मंगल कामना आपल्या पुढं मांडतो आहे। मंगल कामना लिहिणारा कोण लेखक आहे याची आम्हाला काहीच कल्पना नाही, मात्र मंगल कामना आमच्या मनाला खूप भावली, ज्याच्यात कुठला द्वेष नाही। सर्व सृष्टीची
जीवजंतू आणि मानवाबद्दल अशी महान ही मंगल कामना. सकलांचे मंगल हो, सकलांचे मंगल हो, सकलांचे मंगल हो. बुद्ध धम्म संग प्रभावे भयमुक्त आपण हो. सकलांचे मंगल हो. स्त्री अथवा पुरुष असो, शत्रू अथवा मित्र असो, दूर अथवा जवळ असो, मालक किंवा मजूर असो, सकलांचे मंगल हो. पशु पक्षी सगळे प्राणी, चालत असो जलचरणी, विश्व माझी असतील जे जे, स्थूल असो व सूक्ष्म अति, सकलांचे मंगल हो. रोगमुक्त अन द्वेषमुक्त होऊ सगळे सदा सुखी. लोभांपासून मुक्ती मिळावी, प्रेमळ वाणी सदामुखी. सकलांचे मंगल हो, सकलांचे मंगल हो.